हाय हॅलो, कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? आय होप की तुम्ही मस्त आणि मजेतच असणार. मी सुद्धा मस्त आणि मजेतच आहे. तर आज आम्ही नालासोपाराला आलो आहोत. इथेंचा बड्डे आहे, म्हणजे माझ्या भावाच्या मुलाचा बड्डे आहे, 5वा बड्डे. तर आई बाबा पण गावावरून आलेत, म्हणजे त्यांना पण भेटायला होईल. आणि म्हणजे कसं 1 वर्ष होईल आता, मला डिसेंबरमध्ये झालं आहे आम्हाला 1 वर्ष गावी जाऊन. 1 वर्षानंतर आईबाबांना पण भेटणार आहे. आणि तिथूनच मग आई बाबा गावी जाणार आहेत, कारण क्रिसमस आहे त्यामुळे लवकर जाणार आहेत. ते इथेंच्या बड्डेसाठीच आलेले. तर आम्ही सगळेच जण चाललो आहे तिकडे. तर हाय स्टार्टिंगचा जो मार्केट आहे, आम्ही नालासोपारात स्टेशनला उतरल्यानंतर, या डेपोमध्ये उतरल्यानंतर, तर मग तिथून आम्हाला रिक्षा करून जावं लागतं. इथं पण थोडंसं खाऊ वगैरे घेतलं इथेनला, आणि त्यानंतर आम्ही पुढे गेलो आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि आवडला असेल तर लाईक करा. आणि तसेच आईबाबांना भेटण्याची वेगळीच ही असते. 1 वर्षानंतर भेटणं म्हणजे खूप वेगळंच असं फिलिंग असतं ते आईबाबांना भेटायचं. आणि म्हणूनच मी आली आहे. आणि म्हटलं इथेनलासुद्धा 1 वर्षानंतरच, कारण कसं बड्डेच्या वेळी म्हणून आम्ही येतो, नाही तर आपण असं सहसा कुठे कशाला जातो, नाही का? आणि वेळ पण नसतो. मुलीची 10वी आणि तिची परीक्षासुद्धा, म्हणजे प्रिलिम चालू होतं आणि आज शेवटचा पेपर होता. मग तिथूनच तसंच तिला स्कूलच्या ड्रेसवरच ती आली आहे. तर मी घरी पोचले आहे. आणखी ना बघा, आमचा कुकू बघून खुश झाला आहे आम्ही आलो आहे तर. आणि ही माझी आई आहेत आणि माझे पप्पा बसले आहेत तिथे. आणि नंतर आम्ही असेच गप्पा गोष्टी करतो. नंतर डेकोरेशन करणार आहेत आणि नंतर संध्याकाळी बड्डे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि विश करायला विसरू नका बड्डेचं. थँक्यू. Vore खोशेचो हॅपी बर्थडे म्हणून उगडास कोता तुझो सरदार कोरांजाचो साथ घालता गायनाचो संसार 4 दिसाचो हसून खेळून सारचो तुझो चोडो अंतरेक तुझे वाडो बेस्पिडा पयस पडो तुझे सुख उरो दूख तुझे आंजाचे काळीज चोड मोगाचे देवा बापान आपले बेसाव तुझे गालचे. करून झालेला आहे. आणि आता बरीचशी मुलं आली होती, म्हणजे इथेंचे फ्रेंड्स छोटे छोटे ते आले, त्यांना खाऊ वगैरे दिलं. त्यानंतर सगळं झाल्यानंतर आता मी जेवण करते. तर इतर जेवणाची ऑर्डर होती. राईस आहे आणि म्हणजे चिकन कुर्मा आहे. मस्त असं स्पेशल जेवण होतं. तर सगळे आम्ही जेवण घेतो आहे. हे बघा, मस्त असे एकदम चिकन एकदम तर्रीदार आहे. किती तर्री आहे त्याला. आता टेस्टला कसं असेल ते खाल्यानंतरच समजणार आहे.